आलेल्या सर्व कामगार बंधू आणि भगिनींनो, संयोजकांनी सांगितलं आता आपल्या जेवणाची वेळ होणार आहे, त्यामुळे आपल्याला वेळेची मर्यादा आहे याचं भान सुद्धा मला आहे. पण कंत्राटी कामगारांचा ठराव त्यांनी मुद्दामून ह्या वेळेत ठेवला असावा, कारण कंत्राटी कामगारांची भूक काय असते ही लोकांना माहिती झाली पाहिजे, जनतेला माहिती झाली पाहिजे म्हणून त्यांनी नियोजन केलं असावं. खरं तर कंत्राटी कामगार महाराष्ट्रामध्ये कुठे नाहीत याचा खरं विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आपल्या शेजारी बसलेला माणूस असतो, शेजारी काम करणारा माणूस असतो, मागचा असला माणूस असतो, पुढचा असला माणूस असतो, तोही कंत्राटी माणूस आहे. कंत्राटी पद्धत का आली, का आणली गेली ह्याचा काहीतरी भान आपण याचा विचार केला पाहिजे. आज कंत्राटी पद्धतीला म्हणा, कंत्राटी कामगारांना म्हणा, एवढे वेटेज निर्माण झालेलं आहे. आज आपले राजकीय पक्षाचे अध्यक्ष असतील, सरकारमधले उपमुख्यमंत्री असतील, तेही म्हणतात की मी आता कंत्राटी आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय की ह्याचा अर्थ आम्ही फक्त 5 वर्षासाठी आहोत. पण हे आता आपल्या बरोबर काम करणारे वर्षानुवर्ष कार्यरत असणारे कामगार कधीतरी परमनंट होणार की नाही होणार ह्याचा मात्र मुख्यपणे विचार या सभागृहांनी केला पाहिजे असं मला वाटतं. खरं तर कामगारांच्या समस्या अनंत आहेत, कामगारांच्या समस्या मोठ्या आहेत. म्हणजे कामगारांच्या समस्या सोडवत असताना ज्यावर आपण परमनंट कामगारांचे आपण विषय मांडतो, त्यामध्ये कंत्राटी कामगार सुद्धा विषय भारतीय मजूर संघाने गेले 10-15 वर्षापासून सातत्याने आपण मांडतो. ते खरं असताना खरं तर भारतीय मजूर संघाचं सर्वात महत्त्वाचं योगदान काय असेल त्या कंत्राटी पद्धतीमधलं. काही ठिकाणी माणसं परमनंट झाली असतील, काही ठिकाणी प्रोसेसमध्ये असतील, काही ठिकाणी पगारवाढ झाली असेल, काही ठिकाणी होणार असेल. पण कंत्राटी भारतीय मजूर संघाचं सर्वात मोठं योगदानचं असेल तर कंत्राटी कामगाराला माणूस म्हणून मान्यता देण्यासाठी सर्वात मोठं योगदान हे भारतीय मजूर संघाचं राहिलेलं आहे. अनेक उद्योगामध्ये जेव्हा अपघात होतो, अनेक उद्योगामध्ये पगार वाटप केला जातं, अनेक उद्योगामध्ये सन्मान द्यायची वेळ येते, तर कंत्राटी कामगार सन्मान जात नाही. त्या ठिकाणी त्या माणसाला काहीतरी टिंकल टवाईसाठी वागवलं असं त्यामध्ये अनुभव येतो. त्यामुळे ह्या सभागृहामध्ये एक ठराव जो आहे की महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करा आणि शोषण थांबवण्यासाठी आवश्यक उपाय व कारवाई करा. महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि सर्वाधिक जास्त औद्योगिकरण झालेले प्रगतिशील राज्य आहे. आपल्या राज्यात सरकारी, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात सुमारे 1 कोटीपेक्षा जास्त कामगार काम करतात. एकेकाळी या क्षेत्रामध्ये बहुसंख्य कामगार काम करत होते. गेल्या 30-35 वर्षामध्ये परिस्थिती पूर्णपणे बदलली असून कायम कामगारांच्या जागी कंत्राटी कामगार नेमण्यात आलेले आहेत. बहुसंख्य उद्योगात 15 ते 20% कायम कामगार व 80% जास्ती कंत्राटदारामार्फत कंत्राटी कामगार नेमण्यात आलेले आहेत. सध्या महाराष्ट्रात 50पेक्षा जास्त कामगार असलेल्या 15,816 कंत्राटदारांमार्फत सुमारे 17,15,600 नोंदणीत कंत्राटी कामगार काम करीत आहेत. यापेक्षा 50पेक्षा कमी कामगार असलेल्या कंत्राटदारांच्या मार्फत त्यापेक्षा जास्त म्हणजे सुमारे 20 लाख कंत्राटी कामगार आज राज्यात कार्यरत आहेत. खाजगी कारखान्यांबरोबरच नगरपालिका, महानगरपालिका, शासकीय कार्यालय, मंत्रालय, सार्वजनिक उद्योग, परिवहन, वीज आदी सर्वच क्षेत्रात कंत्राटी कामगारांची प्रचंड प्रमाणामध्ये भरती करण्यात आलेली आहे. कंत्राटी कामगारांना वेळेवर पूर्ण वेतन मिळत नाही. भविष्य निर्वाह निधी कपात केला जातो परंतु तो भरला जात नाही. कामगार राज्य विमा योजनेची संपूर्ण रक्कम भरली जात नाही. अनेक उद्योगांमध्ये कामगार 25 ते 30 वर्ष कंत्राटी पद्धतीने काम करतात, कंत्राटी पद्धतीवरती निवृत्त होतात. त्यांना किमान वेतनापेक्षा जास्त वेतन मिळत नाही. अनेक कामगारांचे आयुष्य हे किमान वेतन मिळवण्यासाठी संघर्ष करण्यातच जाते. अनेक उद्योगांमध्ये दर 2-3 वर्षानंतर कंत्राटदार बदलले जातात. कंत्राटदार बदलल्यानंतर त्याच कामगारांना ठेवण्याचे बंधन नसते. त्यामुळे कंत्राटदार बदलले की कामगारांना आपली नोकरी टिकेल की नाही टिकेल सांगता येत नाही. नोकरी टिकवण्यासाठी कंत्राटदारांना दरमहा 1,000 रुपये ते 2,000 रुपयापर्यंत नियमबाह्य पद्धतीने द्यावे लागतात. ते न दिल्यास तातडीने कामावरून कमी करण्याची भीती असते. आहे तो रोजगार टिकवण्यासाठी पैसे देण्याशिवाय या कामगारांकडे पर्याय राहत नाही. त्याबाबत कुठेही तक्रार करता येत नाही. केली तर त्यावरती कारवाई होत नाही. अशा प्रकारे कंत्राटी कामगार पूर्णपणे शोषित झालेला आहे. कंत्राटदार, सरकारी अधिकारी, राजकीय नेते या कंत्राटी कामगारांचे शोषण करीत आहेत. सरकार त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. कंत्राटी कामगार पद्धतीचा वापर आपल्यावरील जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्यासाठीच प्रामुख्याने केला जातो. कंत्राटी कामगारांकडून काम हवे तसे काम हवे तेवढे काम करून घ्यायचे. मात्र भविष्य निर्वाह निधी, कामगार राज्य विमा योजना, वेतन, नुकसान भरपाई, बोनस, पेन्शन, उपदान आदी कुठल्याही कायद्याची जबाबदारी स्वतः न घेता कंत्राटदारांवर ढकलायची अशा प्रकारची पद्धत 70 ते 80% कंत्राटदार या कायदेशीर बाबींची पूर्तता करत नाही. कंत्राटी कामगारांची जबाबदारी अन्य कोणी घेत नाही. राज्यातील लाखो कामगार या कायद्याच्या कक्षेतील असूनही त्या कायद्यांच्या लाभांपासून वंचित आहेत.
वर्षानुवर्षे कंत्राटी पद्धतीवरती काम केल्यानंतर सेवा निवृत्त होताना कुठल्याही प्रकारचे उपदान अथवा भविष्य निर्वाह निधी न घेता निवृत्त झालेले लाखो कामगार आज राज्यात आहेत. कायदेशीर अधिकार आणि हक्क असून देखील ते यापासून वंचित राहिलेले आहेत. अशी भयावह, चिंताग्रस्त आणि दुःखद परिस्थिती आज कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून समाजापर्यंत निर्माण झालेली आहे. कंत्राटी कामगारांच्या पद्धतीबाबत केवळ एकमेव कायदा आज राज्यात आहे, तो कंत्राटी कामगार नियम निर्मूलन अधिनियम 1971. सदरचा कायदा आधी 20 किंवा त्यापेक्षा जास्ती कंत्राटी कामगार काम करणाऱ्या उद्योगांसाठी लागू होता. मात्र महाराष्ट्र शासनाने त्याची मर्यादा 50 पर्यंत नेलेली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो कामगार कंत्राटी कामगार कायद्याच्या कक्षेबाहेर गेलेले आहेत. कंत्राटी पद्धतीवरती कोणते काम द्यावे, कोणते देऊ नये यासाठी कायद्याच्या कलम 10 मध्ये तरतूद आहे. त्यानुसार जे काम नियमित स्वरूपाचे आहे ते कंत्राटी पद्धतीवरती देता येत नाही. मात्र राज्याच्या 90पेक्षा जास्त कंत्राटी कामगार हे नियमित स्वरूपाच्याच कामासाठी नेमलेले आहेत. मात्र एकाही उद्योगावरती गेल्या 30 वर्षात कुठल्याही प्रकारची कारवाई राज्य सरकारने केलेली नाही. कंत्राटी कामगार सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. 10 वर्ष मंडळाच्या बैठका होत नाहीत. गेल्या 20 वर्षात एकाही ठिकाणचे कंत्राट या समितीने रद्द केलेले नाही. कारण कंत्राटी कामगार हा कामगार कायद्याच्या संरक्षणापासून पूर्णपणे वंचित राहिलेला आहे. कायद्यातील अनेक उणीवा पळवाटा काढून मालक कंत्राटदार कामगारांचे शोषण करतात. तो कायदा केवळ कागदावरच राहिलेला आहे. रोजगार निर्मितीच्या नावाखाली मालकांना नाराज करायचे नाही यासाठी सरकारने सर्व प्रकारच्या तपासणीतून उद्योजकांना सूट दिलेली आहे. तर कुठल्याही प्रकारच्या तक्रारी आल्या तरी आयुक्तांच्या परवानगीशिवाय कोणतीही कारवाई करायची नाही अशा प्रकारची सूचना शासनाने अधिकाऱ्यांना काढलेल्या आहेत. आणि तरीही अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यास अशा अधिकाऱ्यांवरच कारवाई केली जाईल असे परिपत्रक शासनाने काढलेले आहे. अशा प्रकारे शासनाने कामगार कायदे पूर्णपणे निष्प्रभ केले असून शासन यंत्रणा निष्क्रिय करण्यात आलेली आहे. त्याचा परिणाम म्हणून कंत्राटी कामगारांचे शोषण प्रचंड प्रमाणामध्ये होत आहे. कंत्राटी कामगार प्रामाणिकपणे सेवा देत असतात. त्यांच्या डोक्यावर नोकरी जाण्याची कायम टांगती तलवार असते. कंत्राटदाराची मर्जी सांभाळण्यासाठी दर महिन्याला कंत्राटदारांना ठराविक वेळेवर रक्कम द्यावी लागते. ती न दिल्यास कंत्राटदार मनात येईल तेव्हा कोणत्याही कारणाशिवाय कामावरून काढून टाकतात. त्यामुळे आहे तो रोजगार टिकवण्यासाठी वेतनातील हिस्सा बेकायदेशीरपणे कंत्राटदाराला द्यावा लागतो. त्या विरोधात आवाज देखील उठवता येत नाही. त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या रूपाने नवीन शोषित वर्ग राज्यात निर्माण झाला असून गुलामगिरीची आठवण करून देत आहे. अशा परिस्थितीत या कामगारांचे शोषण थांबवून त्यांना सन्मान आणि स्थैर्य मिळवून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे अधिवेशन सरकारकडे या ठरावाची मागणी करते आहे की क्रमांक 1 कंत्राटी कामगारांसाठी किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, बोनस, कामगार राज्य विमा योजना या कायद्यांची सक्ती अंमलबजावणी करण्यात यावी. क्रमांक 2 अंमलबजावणी न करणाऱ्या कंत्राटदार आणि मूल मालकांवर कडक कारवाई करावी. त्यांना शासनाच्या विविध सेवा म्हणजे स्वस्त वीज, पाणी, कर सवलत आदी सुविधांपासून वगळण्यात यावे. क्रमांक 3 कंत्राटी कामगारांना ठराविक काळानंतर वेतनवाढ देण्यात यावी. वेळेवर पूर्ण वेतन मिळावे. वेतनाबाबत आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कारवाई करण्यात यावी. क्रमांक 4 कंत्राटी कामगार आणि कायम कामगारांचे उद्योगातील प्रमाण 50-50% असे निश्चित करण्यात यावे. क्रमांक 5 कंत्राटी कामगारांना कंत्राटदार बदलले तरी कायम कामगार तेच राहतील अशा प्रकारचे नियम करण्यात यावेत. क्रमांक 6 कंत्राटी कामगारांसाठी ग्रॅज्युटी विमा सक्तीचा करण्यात यावा. क्रमांक 7 सार्वजनिक उद्योगांमध्ये कंत्राटदार मुक्त व्यवस्था निर्माण करण्यात यावी. हरियाणा, राजस्थान आदी राज्यांमध्ये केलेल्या उपाययोजनांच्या आधारावर महाराष्ट्रात योजना तयार करण्यात यावी. क्रमांक 8 5 वर्षापेक्षा जास्त काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत नियम तयार करण्यात यावे. तसंच विविध सेवांमध्ये भरती करताना प्राधान्य देण्यात यावे. यासाठी वयाची अट शिथिल करण्यात यावी. समान काम समान वेतन या तत्वाची अंमलबजावणी कंत्राटी कामगारांच्या बाबतीमध्ये करण्यात यावी. क्रमांक 10 जबरदस्ती वेतन वसुली, वेतन व बोनस कमी देणे, प्रत्यक्ष भरलेले दिवस आणि मिळालेले वेतन याबाबत कंत्राटी कामगारांच्या आलेल्या तक्रारी सोडवण्यासाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स तयार करण्यात यावा. दोषी व्यक्तींना तुरुंगवासाची शिक्षा करण्यात यावी. क्रमांक 11 कंत्राटी कामगार आणि मालक दोघांच्या हितांचे संरक्षण करणारे कामगार धोरण जाहीर करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी.
राज्यात कंत्राटी कामगार हा सर्वाधिक शोषित वर्ग निर्माण झाला असून त्या शोषणासाठी राज्य सरकारचे दुर्लक्ष हे सर्वाधिक महत्त्वाचे कारण यासाठी आहे। त्यासाठी ही सभा चिंता आणि खेद व्यक्त करते आहे। सरकारचे धोरण हे कामगार विरोधी आहे हे यामधून स्पष्ट होते आहे। त्यामुळे या कामगारांचे शोषण थांबवण्यासाठी सरकारने कामगार कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करावी आणि या कामगारांच्या समस्याकडे राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारने लक्ष वेधण्यासाठी आगामी काळात राज्यभर आंदोलन करावे लागेल आणि वर्षाअखेरीस कामगारांचा भव्य मोर्चा काढावा लागेल आणि या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष सिद्ध व्हावे असे एक ठराव ही सभा करीत आहे। खरं तर अनेक ठिकाणी मोर्चावर बघतो, मोर्चामध्ये आपल्याला सर्वात जास्त प्रतिसाद मिळत असेल तर कंत्राटी कामगारांना मिळतो। अनेक पत्रकारांना सामोरं जावं लागतं, पत्रकार परिषदा घ्याव्या लागतात। अनेक पत्रकार प्रश्न विचारतात। एका विचारलं होतं की तुमच्या एवढ्या मोर्चांना संख्याबळ कसं मिळतं, तर आम्ही सांगितलं आम्हाला गमवायचं का, आम्हाला गमवण्याचं आमच्याकडे काही नाहीच आहे। तर मग आज पगार मिळाला काय नाही मिळाला काय, मोर्चाला जायचं या अपेक्षेने आज लोक आज उभी आहेत, गंभीरपणे नेतृत्व करतायत आणि प्रयत्न करतायत। खरं तर मला एक जुना शेर आठवला की या नियमाने या शासनाच्या धोरणाने अजूनही मोडला नाही कणा, फक्त तुम्ही लढ म्हणा, फक्त तुम्ही लढ म्हणा। मी प्रवीण आनंदराव जाधव, कोल्हापूर जिल्हा सचिव। महाराष्ट्रातील विविध कंत्राटी कामगारांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करावं, शोषण थांबवण्यासाठी आवश्यक उपाययोजना व कारवाई करा हा ठराव आपले सचिन मेंगाळेजी ठेका मजदूर संघ महामंत्री यांनी मांडला। त्यात मी अनुमोदन देतो व त्यासाठी आपल्याला मोठं आंदोलन उभा करायला लागलं तरी आंदोलन उभं करावं नुसतं म्हणून ठरावात म्हणून चालणार नाही, आपल्याला मोठं आंदोलन उभं करावं लागणार। कारण कंत्राटी कामगारांचं शोषण मी स्वतः जवळून बघतो, माझ्याबरोबर ऑफिसमध्ये परमनंट कामगारांपेक्षा कंत्राटी कामगार जास्त आहेत। त्यामुळे त्यासाठी आपल्याला मोठं आंदोलन उभं करावं लागणार आहे आणि या ठिकाणी आता जो ठराव सचिन मेंगाळेंनी मांडला त्याला प्रवीणने अनुमोदन देखील दिलेलं आहे। यामध्ये आपल्याला काही कोणाला अजून सूचना करायची असेल, काही त्रुटी राहिली असेल तर कृपया 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी मांडायचं आहे। भारतीय मजदूर संघ पंढरपुरातील 24व्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी जो ठराव नंबर 6 महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांच्या जीवनातील स्थैर्य निर्माण करा व शोषण थांबवण्यासाठी आवश्यक उपाय व कारवाई आपले सचिनजी मेंगाळे यांनी जो ठराव हा इथे मांडलेला आहे त्याच्यात काही जोडणी मी करतो। आपल्याला माहिती असेल की सध्या असंघटित क्षेत्र हे सरकारी उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे। त्यातलं म्हणजे एक रेल्वे, डिफेन्स आणि बँका आणि इतर ज्या शासकीय कार्यालय, तर इथे साधारण आपण पाहिलं असताना आमच्या ऑर्डनन्स फॅक्टरी देवरोड किंवा HMR जी DRDOची एक लॅब आहे, तिथं 250 कामगार हे आपले परमनंट आणि जवळपास 800 कामगार हे असंघटितचे, त्यामुळं कंत्राटी कामगार आहेत। तर अशा या कामगारांसाठी न्याय हक्कासाठी कोणती संघटना सध्या कार्यरत आहे, म्हणजे आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की सध्या कोरी पाठी आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये भारतीय मजदूर संघाचे जे संघटित क्षेत्र आहे की ज्यात रेल्वे, डिफेन्स आणि अन्य सरकारी नेतृत्व करणाऱ्या ज्या संघटना आहेत, अशा संघटनांनी आपापल्या उद्योगामध्ये असंघटितचं काम चालू करावं। त्याचं उदाहरण म्हणजे असंघटित क्षेत्राचं काम चालू करावं, कारण हा राष्ट्रीय ठरावाच्या अनुषंगाने बोला। हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे। कारण आमच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये आम्ही जेव्हा संघटना चालू केली त्यावेळेस एक तिथला जो असंघटित कामगार होता, जो परप्रांतात नव्हता, काही तपास यंत्रणांनी जेव्हा त्याला अटक केली तर त्याच्यामध्ये त्याच्या घरामध्ये 6 हार्ड डिस्क आणि 4 पेन ड्राईव्ह ज्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित होती। एक लव जिहादची प्रकरण आम्ही उघडीस काढलं। हा विषय नका घेऊ, म्हणून हा राष्ट्रीय सुरक्षा म्हणून मान्यता द्यावी अशी विनंती करतो। मंजूर आहे का? मंजूर? राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात